नमस्कार मित्रांनो, मी अक्षय भारतीय। आज आपल्यासोबत आहे लक्ष्मण सजगाणे आले आहेत। बीड जिल्ह्यातूनच आहे ते। त्यांच्यासोबत एक अनुचित प्रकार घडलेला आहे आणि त्यांनी अकाउंटमधून काही ट्रान्झॅक्शन न करता ₹1 ट्रान्झॅक्शन नाही केलं, OTP पण दिला नाही, त्यानंतर कुठल्या लिंकवरती पण क्लिक केलं नाही, तरी पण त्यांचे पैसे जे आहे ते अकाउंटमधून कट केलेले आहे। ते माझ्याकडे आले। मी त्यांचं जे NPCIचं जे नॅशनल पोर्टल आहे UPI फ्रॉड्सचं, त्यामध्ये मी त्यांची तक्रार पण रजिस्टर करून दिली आहे। तर ते तुम्हाला सांगतील की त्यांचे किती रुपये गेले आहे आणि कशा पद्धतीने गेले आहे। लक्ष्मणजी, काय तुमची कशा पद्धतीने तुमचे पैसे गेले आहे? सर, माझ्या HDFC बँकेत खातं आहे। आत्तापर्यंत व्यवस्थित चाललं होतं। काल अचानकपणे माझ्या खात्यातून पहिल्यांदा 50,000 रुपये कटले, नंतर 40,000 रुपये कटले आणि नंतर 9,999 रुपये हे अवघे 2 मिनिटात कटले। मी कुणाला काय OTP सांगितला नाही, काहीच नाही। ते कटल्याच्या नंतर मी HDFC बँक बीड शाखेला भेट दिली। त्यांनी कंप्लेंट नोंदवून घेतली। त्यांनी सांगितलं बीड सायबर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार नोंदवा। मी तिथे जाऊन तक्रार नोंदवली, तरी माझे पैसे मला लवकर मिळावे याच्यासाठी मी अक्षय भारतीय सरांकडे आलो, तरी त्यांनी ऑनलाईन त्याच्यानंतर तक्रार टाकली आहे माझी। हा अर्ज तुम्ही पोलीस स्टेशनमधून तुम्हाला रिसिव्हिंग मिळाली आहे ना? हा, ही पोलीस स्टेशनमधून मला अर्ज दिलेला आहे, सायबर पोलीस स्टेशन। काय बोलले पोलीस, कधीपर्यंत करतो बोलले? पोलीस म्हणले तुम्हाला झाली का आमचा कॉल येईल। ठीक आहे, मी तुमची रजिस्टर तक्रार केली आहे सायबर पोलीस स्टेशनमध्ये। लवकरात लवकर याच्यावरती कारवाई केली जाईल। आणि काय म्हणतात पोलीस, माझा नंबर आहे तुमच्याकडे, तुम्ही सांगा मला।